आता ह्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आमची अपेक्षा होती की या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो हा यायला पाहिजे होता. सहसा ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या जो अपडेट ऑन इन्व्हेस्टिगेशन जे आलं होतं हे कधी आलं होतं PIBचं 19 फेब्रुवारीला, आणि कालचं रिपोर्ट आलं. या दोघांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की FDR आणि CVR वर सब्जेक्टेड टू थर्मल डॅमेज ॲज बोथ द रेकॉर्डर्स वर एक्सपोज टू हाय टेम्परेचर. आता हे दोन्ही रिपोर्टमध्ये आलेलं आहे. पुढे घ्या. आता हा आहे अहमदाबादच्या क्रॅशचा ब्लॅक बॉक्स. हे फोटो जर तुम्ही बघितले, हा स्फोट किती मोठा झाला होता हे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे. अक्षरशः एकच जण त्याच्यामध्ये वाचला, तो सुद्धा साईडला पडला म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे ब्लॅक बॉक्सची परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून डेटा निघाला तर 100% डेटा निघालेला आहे. फक्त तो DGCL पूर्णपणे त्या पालकांना नाही तर नातेवाईकांना दिलेला नाही, नाही तर तो अजून बाहेर आणला नाही. त्याला पण फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे असं आमचं मत आहे, पण ते नंतर विषय घेऊ. तर हा ब्लॅक बॉक्स आहे एअरबसचा ड्रीमलायनर. पुढं आता हा आहे लेअरजेट 55. म्हणजे हे पुढचं मॉडेल आहे. कुठं पडलं होतं तर US मध्ये फिलाडेल्फियामध्ये पडलं होतं. ह्याचा व्हिडिओ आहे. इथं जर तुम्ही बघितला, माणसाच्या माले विमान पडलं, स्फोट झाला आणि त्याच्यातला हा ब्लॅक बॉक्स आहे. आणि या ब्लॅक बॉक्सची सगळी माहिती ही तिथं काढण्यात आलेली, रिकवर करण्यात आली. पुढं आता ह्याच्यामध्ये तेजस प्लेन क्रॅश ही दुर्दैवी घटना दुबईला झाली होती. आपलं एअरफोर्सचं विमान हे पडलं होतं. फार मोठा घात झाला होता. आपला जो पायलट होता शहीद झाले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्युमन कॉज वगैरे दिलं आहे, पण हा सगळा डेटा दुबईला प्रोटेक्टेड आहेत, काही अडचण नाही असं सांगण्यात आलेलं आहे. एवढा मोठा, आणि ते सुद्धा सुपर जेटचा क्रॅश होऊन सुद्धा. पुढं आता हे मी सगळं तुम्हाला माहिती सांगितलेलं, यात काय मी खोलात जाणार नाही. किती टेम्परेचर, कसं काय, हे सगळं मेल्टिंग पॉईंट वगैरे तुम्हाला सांगितलं. पुढे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी एक सांगितलं होतं 2023ला एक असिस्टंट जे डिरेक्टर होते त्यांचं नाव होतं रामचंद्र. तर ह्यांनीच अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सच्या वरती सही केली आणि तिथं असं पोलीस स्टेशन ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद ही बारामतीला तिथं झाली. आणि सही कोणाची असेल तर हे रामचंद्रनची सही आहे. याच्यात त्यावेळेस 2023ला ते असिस्टंट डायरेक्टर होते. तो तपास पुढे कुठेच गेला नाही, पण आता हे असिस्टंट डायरेक्टरचे हे आता डेप्युटी डायरेक्टर झालेले आहेत रामचंद्रन, आणि त्यांची ती सही आहे. म्हणजे तिथे ते लिहिलं. हे जरा आम्ही फुल मोठं केलेलं आहे. पुढे घ्या. हा आहे अजितदादांचा ब्लॅक बॉक्स. हे आहे FDR आणि हा आहे CVR. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काही लोकांचे हे उचलताना बोटं लागलीत, म्हणून ह्याच्यावरची जी काही राख आहे ती तिथं स्वच्छ झालेली तुम्ही तिथं बघू शकता. आता हा आहे CVR हनीवेलचा आहे आणि LG टेक्नॉलॉजीचा हा FDR आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, एकतर कलर आहे, ह्याच्या फक्त थोडीशी राख बसलेली. आता राख बसली नाही तर त्याच्यावर काय काजळी आली म्हणून हा डॅमेज आहे असं ते म्हणत असेल तर हे हास्यास्पद आहे. इथं कुठेही बाहेरच्या बॉडीला कुठं त्याच्यात हे झालेलं नाही, डॅमेज झालेलं नाही. ही जी नेम प्लेट असते, जसं मोटर आपली जी शेतातली मोटर असते ना, तर कुठेही तुम्ही वॉशिंग मशीन घेतलं त्याच्यावर एक पट्टी असते, ती पट्टी चांगल्या क्वालिटीची आहे. इथं प्लॅस्टिकचं काहीतरी तिथं लिहिलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठंच त्याला काही डॅमेज झालेलं नाही. आणि हा जो कनेक्टर असतो तो कनेक्टर सुद्धा कदाचित तो प्लॅस्टिक नाही तर कशाचा असू शकतो, तर तो कनेक्टर तिथं डॅमेज झाला नाही. आणि ह्याच्या आत एक चिप असते आणि एक रेकॉर्डर असतं. म्हणजे ह्याच्यात 1600 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर, म्हणजे हे सगळं टेक्निकल तुम्हाला सांगितलंय. हा आहे. आमची अपेक्षा होती की हा फोटो रिपोर्टमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे, पण दुर्दैवाने तो रिपोर्टमध्ये तिथं आलेला नाही. पुढं आता एक तुम्ही अजून एक बघा. CVR वॉज इन्स्टॉल्ड ऑन May 3, 2021 ॲज पर द कंपोनंट मेंटेनन्स मॅन्युअल ऑफ हनीवेल. म्हणजे हे विमान आहे 16 वर्षापूर्वीचं, 15 का 16 वर्षापूर्वीचं. आता भारतात जर हे आणायचं असेल, जो मुद्दा आम्ही घेतला होता की अमेरिकेवरून हे आणलं तर ह्याचा जो CVR आहे तो अर्धा तासाचाच आहे, तो बदलणं हे फार महत्त्वाचं होतं. ठीक आहे, चला तुम्ही बदललं, ते बदललं 21 मध्ये. त्याचा अर्थ हा CVR हा 21 मध्ये बदलल्यामुळे हा लेटेस्ट CVR असेल. म्हणजे जुना जर असता तो जळला बिळला आपण म्हणू शकतो ओल्ड मॉडेल आहे, पण मग हा नवीन जर असेल तर मग हा याच्याबद्दलची डिटेल्स आम्हा सगळ्यांना पाहिजे. हा नवीन आहे का तोच आहे, फक्त फसवण्यासाठी काय गोष्टी केल्यात
त्याच्यात CVR जो खराब झाला हे जे म्हणतायत त्याचं मुख्य कारण असं आहे की CVR जर 30 मिनिटाचा असेल तर हे विमान रजिस्टर होऊच शकत नाही, आणि रजिस्टर होऊ शकत नाही मग DGCAचे अधिकारी अडचणीत येतील, म्हणून त्यांनी रिपोर्टमध्ये हे मॅन्युप्युलेशन केलं असं माझं मत आहे. आणि CVR वॉज इन्स्टॉल ऑन 3 मे 2021. तर हा जो CVRचं मॉडेल आहे हे आपल्याला तिथं हनीवेलला विचारावं लागेल, हे मॉडेल कधीच आहे, हे जुनं मॉडेल आहे का नवीन मॉडेल आहे, आणि नवीन मॉडेल जर लावलं असेल तर VSRL हे घेतलं कधी, कुठून घेतलं, मॉडेलचे नंबर्स हे सगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. पण हे एअरक्राफ्टच चुकीच्या पद्धतीने रजिस्टर झाल्यामुळे हे आमचं मत आहे की हे जुनंच आहे, पण हे रिपोर्टमध्ये या बाबतीत त्यांनी नवीन आहे असं तरी दाखवलेलं आहे. त्यामुळे नवीन असेल, नवीन मॉडेल असेल तर जळणं हे अशक्यच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढं